पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील बांधकामांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवल्याने शहराच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे। या गंभीर प्रकाराची दखल घेत पालिकेने 38 बांधकाम व्यावसायिकांना काम बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या। मात्र प्रशासनाच्या या आदेशांना न जुमानता संबंधित ठिकाणी अद्यापही कामे सुरूच असल्याचे समोर आले आहे। प्रदूषणाचा विळखा पनवेल आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण आणि औद्योगिक हालचाली सुरू आहेत। यात अनेक बांधकाम व्यावसायिक शासन निर्णय, माननीय उच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्त्वे आणि महानगरपालिकेच्या नियमावलीचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आले आहे। यामुळे धूलिकण आणि इतर प्रदूषकांमुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे। या विषयावर प्रहार जनशक्ती पक्षाने सातत्याने आवाज उठवला आहे। लोकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबवण्यासाठी पक्षाने वेळोवेळी पालिका आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या। केवळ कागदावरच कारवाई दिसून येत आहे। पनवेल महानगरपालिकेने सुमारे 38 बांधकाम प्रकल्पांना काम तात्काळ थांबवण्याच्या नोटिसा दिल्या होत्या। मात्र प्रत्यक्षात ही कारवाई केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याचे चित्र आहे। प्रत्यक्ष जागेवर आजही कामे जोमाने सुरू असून पालिकेच्या नोटिसांना संबंधित व्यावसायिकांनी केराची टोपली दाखवली आहे। सर, तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे की पनवेल पालिका क्षेत्रामध्ये बांधकाम व्यावसायिक जे आहेत, ज्यांनी शासन निर्णय, माननीय उच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्व आणि पालिकेने आखून दिलेली नियमावली हे धाब्यावर बसून व्यवसाय सुरू आहे आणि त्याचा परिणाम असा की मोठ्या संख्येने पोल्युशन वाढत आहे। या संदर्भात प्रहारने सातत्याने पनवेल पालिकेकडे तक्रारी करून, पाठपुरावा करून लोकांच्या आरोग्याशी जो काही खेळ चालू आहे त्याच्या संदर्भात आवाज उठवलेला। तर तुम्ही बघू शकता की 29/1/26 रोजी पनवेल पालिकेने साधारण 38 लोकांना काम बंदची नोटीस दिली, परंतु प्रत्यक्षात ही कामं सुरू आहेत आणि ही कामं सुरू असल्या कारणाने आयुक्तांनी दिलेली नोटिसाला संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी केराची टोपली दाखवली असं दिसून येते। या संदर्भात आम्ही आयुक्तांना आणि नगर रचना विभागाला परत तक्रार केल्याने व्हिडिओज दिले की तुम्ही दिलेल्या स्थगिती नोटीस आणि त्याच्यावर त्यांनी पूर्तता अहवाल सादर केले पाहिजे, पण तसं काही न होता पालिका प्रशासनाला धुडकावत हे कामं अद्याप सुरू आहेत। हे अत्यंत चुकीचं आणि नियम धाब्यावर बसवण्याचा प्रकार आहे। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।